हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भागवद्गीतेमधील पहिला अध्याय अर्जुन विषाद योग यातील पुढचे श्लोक वाचूया. आपले 4 आणि कालचे म्हणून 7 श्लोक, मला वाटतं 7 श्लोक झालेत. तर आता आपण पुढचे श्लोक वाचूया. इथपर्यंत झालेत. दुर्योधन आपल्या द्रोणाचार्यांशी चर्चा करतो. युद्धभूमीवर कोण कोण आहेत, पांडवांच्या सैन्यामध्ये कोणकोणते शूरवीर आहेत, आपल्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत, त्यांची चर्चा त्याची चालू आहे. तर आपले काल इथपर्यंत झालेत श्लोक. आता पुढचा श्लोक वाचूया. भवान भीष्मच्छ कर्णच्छ कृपच्छ समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णच्छ सौमदत्तिस्तथैवच. तर अर्थ, या शब्दार्थांचा अर्थ बघूया. भगवान म्हणजे तुम्ही स्वतः, भीष्म म्हणजे पितामह भीष्म, च म्हणजे आणि, कर्ण म्हणजे कर्ण, च म्हणजे आणि, कृप म्हणजे कृपाचार्य, च म्हणजे तथा, समितिञ्जय म्हणजे नेहमी युद्धविजयी, अश्वत्थामा म्हणजे अश्वत्थामा, विकर्ण म्हणजे विकर्ण, च म्हणजे तथा, सौमदत्ती म्हणजे सोमदत्ताचा पुत्र, तथा म्हणजे सुद्धा, एव म्हणजे निश्चित, आणि च म्हणजे सुद्धा. तथा च हे याचा अर्थ सुद्धा, हे सुद्धा, ते सुद्धा, हे आणि ते असं. तर येथे याचा आता अर्थ, येथे तुम्ही स्वतः म्हणजे या दुर्योधन आहे तो द्रोणाचार्यांशी बोलतो आहे की तुम्ही स्वतः म्हणजे द्रोणाचार्य, तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र. म्हणजे हा भूरिश्रवा कोण आहे? सोमदत्तांचा पुत्र आहे, मुलगा आहे. तर असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तर आपल्या बाजूने कोण कोण आहेत ते पहिल्या व्हिडिओत पण झालं आहे, आपल्या या श्लोकात पण झालेलं आहे. आणि अजूनही कोण कोण आहेत ते त्यांना सांगतो आहे. कोण? दुर्योधन. तर आता तात्पर्य काय ते बघूया. दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. असामान्य म्हणजे सामान्य नाही, आमच्यासारखे नाही, ते असामान्य आहेत म्हणजे चांगले युद्धात हुशार आहेत. अपराजित म्हणजे ते कधी पराजय झाला नाही, त्यांचा विजयच झाला, असे योद्धे आहेत आपल्याजवळ, असं तो सांगतो आपल्या सैन्यात. विकर्ण दुर्योधनाचा भाऊ, विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे. आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा म्हणजे सौमदत्ती किंवा भूरिश्रवा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. हे 2 नावं आहेत, ती एकाच व्यक्तीची नावं आहेत. तर हा कोण आहे? तर बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे, कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. म्हणजे कुंती ही 5 पांडवांची आई आहे आणि पांडू हे त्यांचे वडील आहेत. तर त्यांच्या पांडू आणि कुंतीच्या लग्नाच्या अगोदरच त्यांना कुंतीला हा
मुलगा झाला होता, त्याचं नाव कर्ण आहे तो. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. कृपाचार्य त्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. आणि हा कुंतीपुत्र कर्ण हा तिला लग्नाच्या अगोदरच झाला होता. म्हणजे तो सांगते थोडक्यात तुम्हाला, जे माझ्या आईने मला सांगितलेलं ते मी तुम्हाला सांगते. आम्ही लहान असताना आई आमची गोष्टी सांगायची दररोज, शेतात काम करताना किंवा रात्री झोपताना दररोज सांगायची गोष्टी. तर त्यावेळी काही पुस्तकं वगैरे आम्हाला माहितीच नव्हतं असलं काही. तर आईला जे माहिती होत्या खूप पुरातन गोष्टी तिने आम्हाला सांगितल्या, आणि आता ते आम्ही पुस्तकात वाचतो तर आम्ही म्हणतो की आईला आमच्या एवढं कुठून माहिती होतं सगळं, माहिती आहे असं. म्हणजे आई आमची शिकलेली नसूनसुद्धा आम्हाला खूप तिने चांगल्या गोष्टी अशा कृष्णाच्या, रामायण, महाभारत सगळं खूप काही सांगितलं. तर चला मग, आता आई आमची नाही आहे, तर चला आठवणी आहेत. हां, तर तो कसा जन्मला ते थोडक्यात सांगणं महत्त्वाचं वाटतं मला तुम्हाला. लहान मुलं असतील तर मग लग्नाच्या अगोदरचा मुलगा म्हटल्यावर प्रश्न निर्माण होतो. तर ती सूर्यदेवाची पूजा करायची, नेहमी देवाची पूजा करायची सूर्यदेवाची. आणि तो प्रसन्न झालेला आणि त्याने वर दिलेला, आणि त्याने तो म्हणजे आशीर्वाद दिला त्याला, कुंतीला, आणि तो तिच्या पोटी जन्माला आला, अशी ती गोष्ट आहे. तर मग तिने तो लोक हसणार, लग्नाच्या अगोदर मुलगा झाला म्हणून लोक हसणार म्हणून तिने तो गंगेत सोडला होता त्याला. मग तो दुसऱ्या कोणाला तरी भेटला आणि मग त्याने ते वाढवलं आणि तो लहानाचा मोठा झाला, शूरवीर झाला तो. अर्जुनासारखा तो सुद्धा हुशार होता. तर अशी ती गोष्ट आहे. चला मग आपण आता व्हिडिओ पूर्ण करूया. पुढचं आपण पुढे हे करूया, वाचूया. चला मग, बाय.